ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे। मनीष उत्तेकर हा भरतीची तयारी करत होता, परंतु पोलिसाच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केलेली आहे। नक्की घटना काय ते बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। मनीषचा अखेरचा संदेश काय होता तो पहा। मी मनीष उत्तेकर, गटारीच्या दिवशी माझी गाडी कोपरी ठाणे ईस्ट या भागात ट्रॅफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेली। मी आर्मी भरती व पोलीस भरती देणार विद्यार्थी आहे। गाडी पकडलेली, त्यात त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही उद्या या। आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा गेलो, माफी मागितली आणि जे काय असेल ते दंड तिथेच भरायला तयार होतो, पण त्यांनी मला धमकी देऊन सांगितले कोर्टात जावं लागल। माझ्यासमोर कित्येक बाईक लाच घेऊन पैसे देऊन सोडण्यात आल्या होत्या। मी परत तिसऱ्या दिवशी गेलो, माफी मागितली, सांगितलं साहेब माझं करिअर सर्व संपून जाईल, कोर्टात गेलो तर तुम्ही दंड काय असेल ते घ्या, मी देतो। ट्रॅफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी मला धमकी दिली, तुझं करिअर बर्बाद करायचं आहे, भीती दाखवून दिली। या सर्व भीतीमुळे आज मी आत्महत्या करत आहे। आज ही माझ्यावर वेळ आली आहे, उद्या अशी वेळ कोणावर यायला नको। मी सर्व ट्रॅफिक पोलिसांचा मान ठेवतो, पण असं कधी कोणासोबत वागू नका जेणेकरून समोरचा माणूस प्रेशर टेन्शनमुळे आत्महत्या करेल। म्हणून मी हे सर्व मेसेज करून ठेवत आहे। आणि ती गाडी माझ्या मित्राची आहे, त्यांची काही चूक नाही, बस ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब यांच्या दबावामुळे मी आज आत्महत्या करत आहे। आता यामध्ये चूक नक्की कोणाची असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो।